आणि यानंतर आपण थेट जाऊयात मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वंदे भारत एक्सप्रेसनं अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। शिर्डी इथं त्यांचा नियोजित असा दौरा आहे आणि त्याच अनुषंगानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करतात आणि यासाठी आता रेल्वे स्थानकावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुख्यमंत्र्यांकडून वारंवार दिल्या जात असल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत। आणि आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सार्वजनिक वाहतुकीनं अर्थात या रेल्वेनं प्रवास करतात आणि त्यासाठी सीएसएमटी या रेल्वे स्थानकावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। अनेक अधिकारी देखील त्यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत। आज त्यांचा अहिल्यानगर दौरा आहे, प्रामुख्यानं शिर्डी इथं त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता रवाना होत आहेत। तीच ही दृश्य आपण पाहतोय। वंदे भारत एक्सप्रेसनं आज ते प्रवास करणार आहेत। महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्येच इंधन टंचाई जाणवते आणि याच अनुषंगानं इंधनाची बचत व्हावी यासाठी राज्य सरकारनं देखील अनेक पुढाकार घेतलेले आपण पाहिलेले आहेत। मग यामध्ये अनेक मंत्र्यांचे आमदारांच्या ताफ्यामधील गाड्यांची कपात करणं असेल, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं असेल, अशा वेगवेगळ्या उपाययोजना असे वेगवेगळे प्रयत्न हे सातत्यानं या सगळ्याच सत्ताधाऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यामध्येच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि हाच अहिल्यानगरचा त्यांचा नियोजित असा दौरा करण्यासाठी ते आता वंदे भारत या एक्सप्रेसनं रवाना झालेत।